25 जण याच्यामध्ये वाहून गेलेले आहेत। सध्या स्थानिकांकडून बचाव कार्य सुरू आहे। तुमच्यापर्यंत नेमकी काय माहिती येते आहे आणि कसं पाहता आपण या दुर्घटनेकडे? एक तर मला वाटतं आता तातडीने मदत करणं आणि पोहोचवणं, माझं कलेक्टरांशी बोलणं झालेलं आहे। हो. कलेक्टरांनी मला शब्द दिलाय की ते प्रशासनाचे सगळे लोक तिथे पोहोचलेले आहेत। एनडीआरएफची टीम ही तिथे इतर पोहोचली असेल किंवा 1-2-4 मिनिटात पोहोचायला पाहिजे। प्रशासन पूर्ण ऍक्टिव्हेटेड आहे आणि प्रशासन तिकडे तातडीने लोकांना कशी मदत होईल याच्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करते असं मला आत्ताच पुन्हा कलेक्टरनी सांगितलं। सुप्रियाजी, शनिवार रविवारी विशेषतः इथे प्रचंड संख्येने पर्यटक येत असतात आणि त्यामुळे हा जुना झालेला पूल धोकादायक झाला होता अशी माहिती मिळते। तो कोसळला, त्या दृष्टीने तिथे अशा पर्यटन स्थळी कुठलीही सुरक्षा नसणं किंवा अगदी जुजबी 1-2 लोक सोडून तिथे नसणं हे किती मोठं आव्हान आहे असं तुम्हाला वाटतं? अशी अनेक पर्यटन स्थळं महाराष्ट्रामध्ये आहेत। नाही, एकतर जर ते धोकादायक असेल तर तो बंद करायला पाहिजे होता, हो. पण आता ही ती वेळ नाही। मला वाटतं आता तातडीने सरकारने लोकांना जाऊन मदत करणे ही हाय प्रायोरिटी आहे। हो. आणि एकदा मदत झाल्यावर आपण कलेक्टर कडून याचा रिपोर्ट घेऊन जे काय करायचंय ते करू। पण आता महाराष्ट्र सरकारने आणि पुण्याच्या प्रशासनाने तातडीने तिथे जाऊन मदत करण्याचं जे कलेक्टरांनी सांगितलंय हे पूर्ण ताकदीने करण्याची गरज आहे। नक्कीच, धन्यवाद सुप्रियाताई, आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। पुढच्या काही मिनिटांमध्ये एनडीआरएफची टीम या ठिकाणी पोहोचेल आणि इतर बचाव पथकं सुद्धा या ठिकाणी पोहोचतील। आपण प्रशासनाशी संपर्कात आहोत असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। कुंडमळा हे एक इंद्रायणी नदीवर असणारं प्रसिद्ध पर्यटनाचं ठिकाण आहे आणि तळेगाव दाभाडे परिसरामध्ये, मावळ परिसरामध्ये हे ठिकाण आहे। या ठिकाणी दर आठवड्याला विशेषतः पावसाळ्यामध्ये प्रचंड संख्येने पर्यटक गर्दी करत असतात आणि या दुर्घटनेविषयी आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार अशाच प्रकारे मोठ्या संख्येने पर्यटक इथे जमा झालेले होते। पुलावर काही पर्यटक गेले आणि अचानकपणे हा पूल कोसळला, त्यामुळे पुलावर असणारे पर्यटक या नदीपात्रात पडून वाहून गेल्याची भीती सध्या व्यक्त होतीये। या लहान मुलांचा देखील, काही लहान मुलं देखील यामध्ये आहेत अशी देखील माहिती मिळते आहे। सध्या स्थानिक पोलिसांकडून आणि ग्रामस्थांकडून बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे आणि इतर जी बचाव पथकं आहेत ती सध्या ऑन द वे आहेत, तिथे पोहोचत आहेत। एनडीआरएफ पथकाकडून बचाव कार्य सुरू झालेलं आहे असं देखील आत्ताच माहिती समोर येते आहे। पुन्हा एकदा आपण जाऊया नाझीमकडे। नाझीम, एनडीआरएफचं पथक पोहोचल्याचं काय?